नमस्कार. माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर तुमची मुलं सुद्धा अक्रोड आणि बदाम खाण्यास नकार देतात का? कंटाळा करतात का? तर हा व्हिडिओ नक्की पहा. आज आपण बनवतोय अक्रोड आणि बदामाची पावडर, पण ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत, की जेणेकरून मुलं यापुढे कधीही नकार देणार नाहीत, तर आवडीने मागून-मागून खातील. कशी केली पटकन पाहूयात. तर इथे एका पॅनमध्ये मी 1 वाटी इथे अक्रोड घेतलेला आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी बदाम घेतलेले आहेत. आता हे आपल्याला व्यवस्थित असे गरम करून घ्यायचेत, पण लो फ्लेमवरच आपल्याला हे गरम करायचे आहेत. गॅस जराही इथे वाढवायचा नाहीये. अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचे आहे. आता गरम झालेत की नाही हे कसं ओळखायचं? तर मुठीमध्ये हे ड्रायफ्रुट्स घ्यायचे आणि चटका बसेल इतपत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. तर आता हे मी 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित असे भाजून घेते, गरम करून घेते ड्रायफ्रुट्स. लहान मुलं ना बऱ्याचदा अक्रोड आणि बदाम खाण्यास नेहमी नकार देतात. हेच त्यांना तुम्ही किशमिश किंवा काजू दिलेत तर अगदी आवडीने खातील. कारण अक्रोडला आणि बदामला तशी अशी स्वतःची अशी काही चव नसते. त्यामुळे बऱ्याचदा मुलं ना खाण्यास नकार देतात आणि हेच 2 घटक इतके पौष्टिक आहेत आणि ते खाण्याचाच मुलं नकार देतात. त्यामुळे मी ही पावडर बनवलेली आहे. तर आता इथे मी 3 ते 4 मिनिटांसाठी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. तर इथे आता जवळपास 4 मिनिटभर मी हे भाजून घेतलेले आहेत आणि हाताला चटका बसतोय. त्यामुळे व्यवस्थित असे हे गरम झालेले आहेत. आता मी गॅस बंद करून घेते आणि रूम टेम्परेचरला याला आपण गार करून घेऊयात. तर आता इथे व्यवस्थित गार झालेले आहेत. आता मिक्सरच्या जारमध्ये मी हे सगळे ड्रायफ्रुट्स काढून घेते. तर आता इथे सुद्धा आपल्याला फक्त अर्ध्या मिनिटात आपली ही पावडर तयार होणार आहे. अर्धा मिनिट फक्त आपल्याला मिक्सर फिरवायचा आहे. त्यापेक्षा जास्त मिक्सर फिरवायचा नाही. नाहीतर अक्रोड आणि बदाममध्ये ना तेलाचं प्रमाण खूप असतं, तर त्यामधनं ऑइल रिलीज व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे अवघ्या अर्ध्या मिनिटात आपली ही पावडर इथे तयार होणार आहे. तर हे बघा मस्त अशी पावडर इथे तयार झालेली आहे. तुम्ही जर का फार वेळ मिक्सर फिरवलात ना, तर त्यातलं तेल रिलीज होऊन त्यातली ती पावडर आपली चिकट बनू शकते, ओलसर होऊ शकते. तर हे बघा इथे मस्त अशी सुकी खटखटीत आपली पावडर इथे तयार झालेली आहे. एका बोलमध्ये काढून घेते मी. कुणीही म्हणणार नाही ही अक्रोड आणि बदामची पावडर आहे आणि अगदी हेल्दी अशी ही पावडर इथे तयार होते. ही लहान मुलांनी तर खाणं खूपच गरजेचं आहे. कारण अक्रोड बदाममध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन्स असतात. त्याचबरोबर आपल्या मांसपेशींना यामुळे बळकटी येते. मेंदू आपला तल्लख होतो. त्याचबरोबर लहान मुलांची स्मरणशक्ती देखील यामुळे खूपच सुधारते. त्यामुळे आवर्जून लहान मुलांना हे तुम्ही खाऊ घाला. तर इथे आता ही पावडर मी व्यवस्थित अशी तयार करून घेतलेली आहे. छान असं रवाळ टेक्स्चर आलेलं आहे या पावडरला आणि आता वेळ आलेली आहे ती म्हणजे आपण यामध्ये घटक जो ॲड करणार आहोत तो. तर इथे आता मी 2 चमचे कोको पावडर ॲड करते आणि खूपच भारी अशी टेस्ट येते या पावडरला आपल्या. एक वेगळ्या पद्धतीची चव येते. त्यामुळे मुलं अगदी आवडीने खातात. तर इथे आता मस्त अशी ही पावडर मी मिक्स करून घेतलेली आहे आणि एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपण ही भरून स्टोअर करू शकतो. अगदी महिनाभर सहज ही पावडर राहते. फ्रिजमध्ये मात्र ठेवायची आणि अगदी छान अशी ही पावडर तयार होते. लहान मुलांना तुम्ही दुधामध्ये मिक्स करून द्या किंवा दुधाचे काही जर का पदार्थ तुम्ही बनवणार असाल, खीर किंवा दूध पोळी खाऊ घालत असाल, तर त्यामध्ये एखादा चमचा ॲड करून ही पावडर तुम्ही खाऊ घालू शकता लहान मुलांना. आणि अतिशय भारी अशी पौष्टिक ही पावडर तयार होते. तुम्हाला मी इथे एक मिल्क ड्रिंक करून दाखवते. तर इथे 1 ग्लास मी दूध घेतलेलं आहे, गरम दूध घेतलंय. त्यामध्ये 1 चमचा साखर घातलेली आहे. आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतो आणि एक छोटा चमचा इथे आपली ही पावडर ॲड करतेय मी आणि आता मिक्स करून घेते आणि मस्त असं हे चॉकलेट मिल्क आपल्या इथे तयार झालेलं आहे. अप्रतिम अशी चव येते याची. तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. माझी खात्री आहे तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या मुलांना देखील हे आवडेल. तर एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा.